अ, आज महाराष्ट्राचे स्वर्गीय माजी मुख्यमंत्री, ज्यांना आपण आताच हरित क्रांतीचे जनक म्हटलात, ते हरित क्रांतीचे जनक आहेत. आधुनिक महाराष्ट्राच्या प्रशासकीय व्यवस्थेचे जनक आहे. कारण कन्नमवार साहेबांनंतर सर्वात दीर्घकाळ 12 वर्षाच्या वर, मी जर चुकत नसेल तर त्यांनी मुख्यमंत्रीपद भूषवलेले आहे. त्यामुळं महाराष्ट्राची प्रशासनिक व्यवस्था, कृषी व्यवस्था आणि एकंदरीत सर्व सामाजिक व्यवस्था अतिशय नीटपणे मांडल्यामुळे आजचा हा आधुनिक महाराष्ट्र जो दिसतो आहे त्याचा पाया कोणी घातला असेल तर स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांनी. आज त्यांचा जयंती आहे. संबंध महाराष्ट्र नाही तर देशामध्ये त्यांना अनेक अनुयायी आज स्मरण करत आहेत, आज जयंती साजरी करत आहेत, त्यांना अभिवादन करत आहे. मी नांदेड जिल्ह्यातर्फे आमचे नेते अशोकरावजी चव्हाण साहेब आणि सर्व आमदार खासदारांच्या व आमच्या पक्षाच्या वतीने तसेच समस्त वसंतराव नाईक प्रेमींच्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन करतो. तुम्ही दिसणार आहे 2029ला. हरित क्रांतीचे जनक वसंतरावजी नाईक यांची 113वी जयंती आज नांदेड शहरामध्ये. नांदेडचे प्रथम महापौर आदरणीय कविताताई मुळे, आयुक्त भाजपाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय किशोरजी देशमुख साहेब व शहरातील सर्व मान्यवरांच्या वतीने आज या ठिकाणी सकाळी 10 वाजता हरित क्रांती जनक वसंतरावजी नाईक साहेब यांचा जयंती सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. या ठिकाणी जयंती सोहळ्याच्या निमित्ताने शहरामध्ये खिचडी वाटपाचा कार्यक्रम, रक्तदान शिबिर हे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे. तरी पुन्हा या जयंती सोहळ्याचा मोठा कार्यक्रम हा समजून की ऑगस्ट महिन्यामध्ये या ठिकाणी घेण्यात येणार आहे. जय श्री